स्टुडंट्स, यावले कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. सो आपल्याला असलेल्या विषयांपैकी मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 म्हणजे टोटली मॅथ्स हा सब्जेक्ट आहे आणि त्या मॅथ्समध्ये दोन पोर्शन आहे, एक मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2. आता मॅथ्स 1 चा स्टडी करताना सर्वात इम्पॉर्टंट आहे की मॅथ्सचे चॅप्टर जे आपल्याला आहे, टोटल चॅप्टर किती आहेत आपल्याला? युनिट 6 युनिट्स आहे आणि या 6 युनिट मध्ये कुठले टॉपिक्स, कुठले युनिट्स खूप इम्पॉर्टंट आहे, कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे, त्याच्या अकॉर्डिंग स्टडी खूप इझिली करता येते. स्टडी करायचा आता आहे, बट तो स्टडी करताना आपल्याला फोकस करायचा आहे की कुठल्या चॅप्टरला आपण जास्तीत जास्त वेळ दिला तर आपल्याला हायली वेटेज मिळणार, हायली मार्क्स मिळणार. सो युनिट 1 इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे आपल्याला 9th स्टँडर्डला होतं, सोबतच आपल्याला ते 10th स्टँडर्डला पण आहे. आता 9th स्टँडर्ड नंतर आपण 10th स्टँडर्ड मध्ये काही लिनियर इक्वेशनचे मेथड शिकणार आहोत. क्रॅमर रूल झाला आहे, ग्राफिकल मेथड्स आहेत आणि वर्ड प्रॉब्लेम सुद्धा. आणि या चॅप्टरला आहे 12 मार्क्स. नाउ सेकंड चॅप्टर आहे आपलं, युनिट सेकंड आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याला सुद्धा आहे 12 मार्क्स. आणि ही दोन्ही चॅप्टर असे आहेत की याला जर पेपर पॅटर्नच्या अकॉर्डिंग बघतो, जरीही स्टॅटिस्टिक तुम्हाला चॅप्टर दिसत आहे 12 मार्क्स, बट अकॉर्डिंग टू पेपर पॅटर्न, आपल्या पेपर पॅटर्न मध्ये कन्सेप्ट आहे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आणि त्याचं वेटेज आहे 40%. सो ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन जास्तीत जास्त लिनियर इक्वेशन अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन वर येतात. त्याचे एक सुंदरसं उदाहरण मी तुम्हाला दाखवते. आपला या वर्षी 2019 ला झालेला पेपर, या पेपर मध्ये बघू शकता क्वेश्चन नंबर 5. ओके, हा जो क्वेश्चन्स आहे बेस्ड ऑन कन्सेप्ट, हा आहे लिनियर इक्वेशन अँड दिस इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोबतच बघू शकतो की आउट ऑफ टेक्स्ट बुक क्वेश्चन, यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हा क्वेश्चन थर्ड आहे आणि या क्वेश्चन मध्ये तुम्हाला 2 लिनियर इक्वेशन आणखी क्वाड्रॅटिक इक्वेशन ह्या दोन्ही कन्सेप्ट यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकता की चॅप्टरचे वेटेज असताना आपल्याला अभ्यास जर आपण चॅप्टरच्या अकॉर्डिंग केला, युनिटच्या वेटेजच्या अकॉर्डिंग केला तर इझिली आपण हायली मार्क्स मॅथमॅटिक्स मध्ये कव्हर करू शकतो. देन अर्थमॅटिक प्रोग्रेशन मीन्स ज्याला आपण एपी म्हणतो, त्याचं वेटेज आहे 8 मार्क्स. देन फायनान्शियल प्लॅनिंग, लास्ट इयरला जे फायनान्शियल प्लॅनिंग होतं त्याच्या तुलनेत या वर्षी जे फायनान्शियल प्लॅनिंग आहे, जरी चॅप्टरचं युनिटचं नाव तुम्हाला सेम वाटत असेल पण तरी या वर्षी फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आणि लास्ट इयरच्या फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये बराचसा फरक आहे. त्यानंतर आहे प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी चॅप्टरला सुद्धा किती वेटेज आहे? 8 मार्क्स. देन स्टॅटिस्टिक्स, स्टॅटिस्टिक्सला आहे 12 मार्क्स. लास्ट इयरला पण आपण स्टॅटिस्टिक्स शिकलेलो होतो, पण त्या वर्षी आपण मीन, मोड, मीडियन यांचं फक्त इंट्रोडक्शन बघितलं होतं, मीन, मोड आणि मीडियन. पण या वर्षी स्टॅटिस्टिक मध्ये आपण मीन काढण्याचे मेथड, मीडियन काढण्याचे मेथड, मोड काढण्याचे मेथड या सगळ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. सो त्याचे वेटेज आहे 12 मार्क्स विथ ऑप्शन. किती मार्क्स आहेत? 60 मार्क्स. आणि ऑप्शनच्या अकॉर्डिंग जर आपण बघितलं तर यावर्षी मॅथमॅटिक्स 1 मध्ये 30 मार्क्स चा पेपर पूर्णतः यावले कोचिंग क्लासेस मधून उतरलेला आहे. असं जर मॅथ्स 2 जर बद्दल बघितलं तर मॅथ्स 2 मध्ये 60 आउट ऑफ 55 मार्क्स चा पेपर जो आहे तो यावले कोचिंग क्लासेस मधूनच उतरलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल यावले कोचिंग क्लासेस मधला जेही विद्यार्थी आमच्यातून पास आउट झाले त्यांना विचारू शकता. बरेचसे क्वेश्चन ॲज इट इज विदाउट व्हॅल्यू बदलता. मॅथ्स 2 मध्ये जर बघितलं तर आउट ऑफ टेक्स्ट बुक क्वेश्चन सुद्धा आपल्या यावले कोचिंग क्लासेस मधूनच आहे. सो यावले कोचिंग क्लासेसच्या आपल्या क्लासमध्ये चॅप्टर शिकवताना एक स्मार्ट स्टडी कसा करायचा असतो, म्हणून आपण मॅथमॅटिक्स 1 ची सुरुवात करताना डायरेक्ट चॅप्टर नाही गेलो आहोत. तर आपण कशा फोकस केलेला आहे? आपण फोकस केलेला आहे की चॅप्टर वाईज वेटेज काय आहे. सो फर्स्ट आपण स्टार्ट करणार आहोत लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल, जे आपलं ऑलरेडी 9th मध्ये झालं पण ते चॅप्टरचे वेटेज आहे 12 मार्क्स. आता हे जे चॅप्टर आहे हे फक्त आपण 9th पुरते नाही आहे. जर तुम्ही 11th
जाणार, तुम्ही 12th करणार किंवा तुम्ही इंजिनिअरिंग करणार, पॉली करणार, तुम्ही स्पर्धा परीक्षा जरी अभ्यास करणार तरी तुम्हाला या कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. सोबतच तुम्हाला पुढे नंतर यानंतर 11-12 मध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम सारखे सेपरेट चॅप्टर सुद्धा आहेत. सो 10th चा स्टडी हा फक्त बोर्ड पुरता नसून आपल्याला पुढे पण तो हा बेस आहे फॉर आपल्या पुढच्या एज्युकेशनसाठी. सो फ्रेंड्स, तुम्ही एक तर स्क्रीनशॉट काढू शकता किंवा आपला जो हा टेबल आहे हा तुम्ही ड्रॉ करून घ्या. थँक्यू. हॅलो स्टुडंट्स, सो आपण आपला पहिला युनिट स्टार्ट करत आहोत, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. हा चॅप्टर आपण 9th मध्ये ऑलरेडी बघितलेला आहे. सो पण आपण पुन्हा याची डेफिनेशन बघूया. ही तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेली आहे. काय आहे ती डेफिनेशन? An equation which contains 2 variables and the degree of each term containing variable is 1 is called a linear equation in 2 variables. म्हणजे याचा अर्थ काय की इक्वेशन्स मध्ये किती व्हेरिएबल्स असले पाहिजे? तर 2 व्हेरिएबल्स x and y, a and b, m and n, p and q. कुठल्याही प्रकारचे 2 लेटर्स त्यामध्ये असले पाहिजे, 2 व्हेरिएबल असले पाहिजे. सोबतच आणखी एक अट दिली आहे, डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर और डिग्री ही 1 असली पाहिजे आणि त्यामध्ये 2 व्हेरिएबल असले पाहिजे, तेव्हा ते बनतं अ लिनियर इक्वेशन इन 2 variables. So what is the general formula of linear equation? General formula आपल्या linear equation चा काय आहे? So ax plus by plus c is equals to 0. तर आपण जनरल फॉर्म्युला या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो. आता तुम्हाला दिसत असेल की इथे ax आहे, इथे by आहे, so is equal to c, is equals to c. तर आपला ax plus by is equals to c. इथे आपला c पॉझिटिव्ह सुद्धा असू शकतो आणि निगेटिव्ह पण सुद्धा असू शकतो. सो एक लक्षात ठेवायचं की जो आपला लिनियर इक्वेशन आहे त्यामध्ये जे व्हेरिएबलच्या पुढे जे नंबर्स असतात, दीज आर ऑलवेज रियल नंबर. मीन्स a b c आर रियल नंबर. इट मीन्स a is equals to not 0 and b is equals to not 0. व्हेरिएबलच्या पुढे जी a ची व्हॅल्यू आहे किंवा या व्हेरिएबलच्या पुढे जी b ची व्हॅल्यू आहे ती कधीच 0 नसते. इज नॉट 0 because a b c are real numbers. That's a is equals to not 0 and b is equals to not 0. तर आपण याच्यानंतर काही क्वेश्चन्स बघूया. तुम्हाला पेज नंबर 1 वर दिलेले आहे की is the equation linear equation in 2 variable. फ्रेंड्स, आता आपण ऍक्टिव्हिटी बघूया. सो आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली आहे ज्यामध्ये काही इक्वेशन्स दिलेले आहेत, 7 इक्वेशन्स. इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे इट इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. तर 2 व्हेरिएबल्सचं इक्वेशन आहे की नाही त्याची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे. जिथे 2 व्हेरिएबल्स असेल आणि ज्याची पॉवर जी डिग्री 1 असेल, that is the 2 linear equation in. So m and n, these are 2 variables. Here the power is 1 and here also power is 1. It means it is the equation in 2 variables. So काय होणार आहे? Answer is yes. Now x and y, yes, definition च्या according इथे 2 variables आहे, but here the highest power is 2. x या व्हेरिएबलची पॉवर 2 आहे आणि y ची पॉवर 1 आहे. आपल्याला काय आहे डेफिनेशन की each व्हेरिएबल्स साठी आपल्याला पॉवर 1 हवी आहे. दोन्ही व्हेरिएबल्स साठी आपल्याला पॉवर ही 1च हवी आहे. सो इट इज नॉट द इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. नाउ a and b, a √2, b √5. डेफिनेशन मध्ये आपल्याला ते रियल नंबर्स हवे आहेत. सो इट इज रियल नंबर्स. व्हेरिएबल्स ची पॉवर 1 हवी आहे, x ची पॉवर 1, y ची पॉवर 1. Here also these are 2 variables. So it is the equation in, yes, it is the equation in 2 variables. Now second,
x and y are two variables, but it is not a real number. Definition नुसार आपल्याला काय मिळेल जनरल फॉर्म नुसार की a and b are not zero. e ची व्हॅल्यू आपल्याला 0 नाही पाहिजे, सो इट इज नॉट लिनियर इक्वेशन. इथे पण पुन्हा आले y चा व्हेरिएबल y पुढे b ची व्हॅल्यू 0 आहे, सो इट इज नॉट लिनियर इक्वेशन. आता क्वेश्चन नंबर 6. जर तुम्ही टेक्स्टबुकला थोडं बघितलं असेल, एक्सरसाइज या चॅप्टरवर तुम्ही थोडी नजर मारली असेल, तुम्हाला दिसलं असेल की 4/x + y 5/y = 4. अपॉन मध्ये असणारे किंवा डिनोमिनेटर मध्ये असणारे x आणि y अशा बरेचसे क्वेश्चन आपल्याला आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत. बट ते क्वेश्चन आपण नॉन लिनियर इक्वेशन मधून इक्वेशन मध्ये कन्वर्ट करतो. हे काय आहे? इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे इक्वेशन नाही आहे इन टू व्हेरिएबल्स. पण या क्वेश्चनला आपण आपल्या टेक्स्टबुक मध्ये सॉल्व करणार आहोत आणि अशा वेळेस आपण याला दुसऱ्या नवीन व्हेरिएबल्सचा यूज करून सॉल्व करणार आहोत. जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मॅडम हा प्रश्न हे जे इक्वेशन आहे हे टू लिनियर इक्वेशन का नाही आहे, सो आपण याला सॉल्व करूया. x आणि y आपल्या डिनोमिनेटर मध्ये नाही पाहिजे, सो तर काय करू शकतो आपण या इक्वेशनला आपण डिनोमिनेटर आपल्याला रिड्यूस करायचं आहे. सो x ने जर याला आपण मल्टिप्लाय केलं तर x कट होऊन जाईल, पण व्हेरिएबल लागेलच. सो या पूर्ण व्हॅल्यूला आपण xy ने मल्टिप्लाय करूया. xy ने मल्टिप्लाय केला तर इथे उरणार फक्त 4y, इथे येणार 5x, बट x आपल्याला फक्त टू व्हेरिएबल्स हवेत. आपला c ला कुठल्याही प्रकारचा a b आणि c जनरल फॉर्म नुसार c ला कुठलाच व्हेरिएबल नसतो. म्हणजेच काय, तर हे सुद्धा काय नाही, हे इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. आणखी x चा पॉवर इथे 1 आहे. जर आपण डिनोमिनेटरची व्हॅल्यू आपण इथे वरती मल्टिप्लायला नेली, सो याचा पॉवर काय होणार -1 प्लस y into y डिनोमिनेटरला आहे, त्याला आपण वरती नेलास तर y चा पॉवर होईल -1 = 4. सो आपल्याला आपल्या डेफिनेशन नुसार पॉवर हा ऑलवेज 1 हवा आहे, नॉट -1. सो इट इज नॉट द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. नाउ अगेन 4x - 5y - a = 0. xy इथे जर आपण रिड्यूस करायला गेलो, फॉर एक्झाम्पल सॉल्व करूया. जर या टर्मला आपण y ने डिवाइड केलं, y तर कॅन्सल होऊन जाईल, तुम्हाला ते 4x मिळणार, पण अगेन इथे y कॅन्सल होणार. 8/1 वापस इथे व्हॅल्यू काय येणार c ची 8/1. ही आपल्याला नको हवी आहे. जर तुम्ही याला x ने डिवाइड करायचा प्रयत्न केला, x इथे कॅन्सल होणार, तुम्हाला 4y मिळणार, बट y/x 8/x सॉल्व होणार नाही, कारण की आपल्या डेफिनेशन नुसार व्हेरिएबल फक्त 2 हवी आहे आणि त्याची पॉवर फक्त 1 हवी आहे. या टर्मला तुम्ही कुठल्याही व्हॅल्यूने किंवा x किंवा y या व्हेरिएबलची कुठल्याही व्हॅल्यूने मल्टिप्लाय केलं, पॉवर इन्क्रीज होणार. सो इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. सो प्रॅक्टिस सेट 1.1 आपण स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. First equation is 5x plus 3y is equal to 9. Second equation 2x minus 3y is equal to 12. नोट करून घ्या की आपल्याला दिलेल्या टेक्स्ट बुक मध्ये ते प्लस दिलेलं आहे, ते करेक्ट करा आणि ते मायनस करा. आपण इक्वेशन सॉल्व करूया. इक्वेशन मध्ये आपण सॉल्व करताना कुठल्याही दोन व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलला बॅलन्स करतो आणि ऑलरेडी आपल्याला इथे एक व्हेरिएबल बॅलन्स करून दिलेला आहे 3y and 3y. सो तो 3y पुढे आपण प्लस आणि मायनस 3y आपल्याला काय करायचं आहे, हे कट करायचं आहे. सो आपण प्लस मायनस मायनस मीन्स 3y - 3y म्हणजे आपल्याला इक्वेशन मध्ये काय करावे लागेल, ऍडिशन करावी लागेल. सो ऍड इक्वेशन 1 and 2. ऍडिशन करतो आपण तर 5 + 2 7x. So positive 3y, negative 3y, get
कॅन्सल. 12 plus 9 20. Now x is equals to 21. 7 multiply to divide मध्ये कन्वर्ट होणार. So x is equals to 7 and 21 ला डिवाइड करता x we get x is equals to 3. आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, y ची व्हॅल्यू काढायची आहे. सो दिलेली जी व्हॅल्यू आहे x, तुम्ही ह्या दोन पैकी कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करू शकता आणि आपण आन्सर सॉल्व्ह करू शकतो. मग आपल्याला दिलेल्या ऍक्टिव्हिटी मध्ये व्हॅल्यू x is equals to 3 ही इक्वेशन 1 मध्ये पुट केली आहे. सो अकॉर्डिंग टू आवर ऍक्टिव्हिटी, पुट व्हॅल्यू x is equals to 3 in equation. फर्स्ट प्लेस व्हॅल्यू किंवा पुट व्हॅल्यू दोन पैकी तुम्ही लिहू शकता. सो आपलं फर्स्ट इक्वेशन 5 x काय मिळाले आपल्याला 3. सो वी पुट व्हॅल्यू 3 plus 3y is equals to 9. 5 3s are 15. 15 plus 3y is equals to 9. Now 3y is equals to 9. 15 का minus 15. Now 3y is equals to 9 minus 15. So we get 3y is equals to minus 6. Now y is equals to minus 6 upon 3. So we get y is equals to minus 2. What is the solution of our equation? 3 and minus 2. So we get x y is equals to 3 and minus 2. This is the answer. Now this is the activity. So आपल्याला आपल्या activity फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. या साइड में दिलेला या प्रकारे x is equals to 3 दिलेला आहे. देन या प्रकारे आहे. नंतर तुम्हाला दिलेला आहे y into नेक्स्ट जो तुम्हाला आहे तो इथे येणार तुमचा -6 साठी आहे आणि त्याच्यानंतर आन्सर 2 साठी या प्रकारे जो टेबल आहे त्याला ते कन्वर्ट करून आणि तुमची ऍक्टिव्हिटी कंप्लीट होईल.